हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शन 15 सगळं बेअर टेक्स्ट जे होतं ते कम्प्लीट केलेलं होतं. त्यानंतर आपण हा जो चार्ट आहे तोही बघितला होता. विथ अकाउंटिंग एंट्रीज सुद्धा काही बघितल्या होत्या फॉर द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. सो आपण एक मिनिटात रिवाइज करूया की सेक्शन 15 सबसेक्शन 3 च्या कंडिशन्स काय होत्या. सेक्शन 15 सबसेक्शन 3 काय सांगतो की व्हॅल्यू ऑफ सप्लायमधून एक्सक्लूड करायला हवंय. काय एक्सक्लूड करायला हवंय? डिस्काउंट एक्सक्लूड करायला हवाय. सो डोळे मिटा तुमच्या डोळ्यासमोर आणा की सेक्शन 15 सबसेक्शन 3 सांगतोय की व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून डिस्काउंट एक्सक्लूड करायला हवा. याच्यामध्ये बेसिकली दोन पार्ट पडतात. पहिल्या पार्ट मध्ये सांगितलेलं आहे की जर का डिस्काउंट हा बिफोर सप्लाय दिला असेल किंवा ऍट अ टाइम ऑफ सप्लाय दिला असेल तर एकच कंडिशन आहे की हा डिस्काउंट जो आहे तो ऑन द फेस ऑफ इनव्हॉइस तुम्हाला दाखवला पाहिजे. इट शुड बी शोन इन द फेस ऑफ इनव्हॉइस. आणि जर असं असेल तरच व्हॅल्यू ऑफ सप्लाय मधून तो डिडक्ट करायचा आहे. याचाच अर्थ डिस्काउंट वजा करून जी अमाऊंट येईल त्यावर जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी किंवा आयजीएसटी जो आहे तो चार्ज करावा लागेल. सेकंड पार्ट कडे या फ्लो चार्ट मध्ये की जर डिस्काउंट हा पोस्ट सप्लाय आहे, दॅट मीन्स डिस्काउंट हा सप्लाय केल्यानंतर कुठेतरी आम्हाला द्यायचा आहे. इन दॅट केस आपल्याला दोन कंडिशन सांगितलेल्या होत्या. त्यापैकी एका कंडिशन मध्ये आणखीन दोन सब कंडिशन होत्या. सो आपण असं म्हणू शकतो की तीन कंडिशन आम्हाला बघायचे. त्यातली पहिली कंडिशन ही सांगितलेली आहे की द टर्म्स ऑफ दॅट डिस्काउंट शुड बी अग्रीड और शुड बी एस्टॅब्लिश्ड बिफोर और ऍट द टाइम ऑफ सप्लाय. सो हा जो डिस्काउंट द्यायचा आहे याच्या ज्या टर्म्स किंवा कंडिशन्स आहेत किंवा हा डिस्काउंट देण्याच्या ज्या टर्म्स आहेत या सप्लाय होण्यापूर्वी किंवा तो होण्याच्या वेळेलाच ठरलेल्या असल्या पाहिजेत, जरी डिस्काउंट हा पोस्ट सप्लाय असला तरी सुद्धा. सेकंड थिंग, हा जो डिस्काउंट आहे हा स्पेसिफिक इनव्हॉइसेसशी लिंक असला पाहिजे. दॅट मीन्स इव्हन दो यू आर गिव्हिंग डिस्काउंट आफ्टर द सप्लाय हॅज बीन taken place, still you should be able to establish that okay, this discount pertains to supply which is invoiced in so and so invoice. So this discount amounts to, or this discount is pertaining to the supply which is occurred in the course of this and this invoice. So that discount should be linked to specific invoices. And third condition was the proportionate input tax credit by the recipient should be reversed. आता ही कंडिशन थोडीशी आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहे, बट फॉर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह इट शुड बी रिमेंबर्ड. जर प्रॅक्टिकली तुम्ही हे विचारायला गेलात ना तर प्रॅक्टिकली ह्याच्यामुळे खूप मोठी आर्ग्युमेंट्स क्रिएट होतात. बट लीव दॅट पार्ट बिकॉज वी आर स्टडिंग फॉर एक्झामिनेशन पर्पज. सो if your recipient is going to reverse that input tax credit, then only you are allowed to exclude it from your value of supply. That means you are allowed to reduce your output tax liability. Now in case of post sale discount or post supply discount, what has been happened, the आम्ही इनवॉइस सुरुवातीला इश्यू केलेलं असतं, त्याच्यावरचा टॅक्स आम्ही गव्हर्नमेंटला पे केलेला असतो. नाउ सबसिक्वेंटली आवर व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज रिड्युसिंग. सो सबसिक्वेंटली आम्ही एक क्रेडिट नोट इश्यू करू. द क्रेडिट नोट इज एक्झॅक्टली अपोजिट टू टॅक्स इनव्हॉइस. सो क्रेडिट नोट इश्यू केल्यामुळे ज्या मंथ मध्ये आम्ही क्रेडिट नोट इश्यू करू त्या मंथ मधला जो आउटपुट टॅक्स पेबल असेल तो या क्रेडिट नोट वरील जीएसटीच्या अमाऊंट इतका रिड्यूस होईल. अँड दॅट्स हाऊ वी विल रिड्यूस अवर आउटपुट टॅक्स लायबिलिटी. So this was a brief 3-minute revision of 15 subsection 3. Now let's go to various discount schemes. ओके, आता डिस्काउंट वेगवेगळ्या जे सप्लायर्स कडून प्रोव्हाइड केले जातात त्याबद्दल आपण बघणार आहोत. सो फर्स्ट थिंग मी काय सांगितले की allowability of certain specific types of discounts offered by the suppliers as clarified by circular 92/11/2019. सो हे 92 नंबरचं सर्क्युलर जे आहे त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या डिस्काउंटच्या ट्रीटमेंट्स काय द्यायच्या किंवा त्याचं व्हॅल्यू ऑफ सप्लायशी कसं कनेक्शन आहे, त्यात काय ट्रीटमेंट द्यायची, एक्सक्लूड करायचा, इन्क्लूड करायचा, हे सगळं दिलेलं आहे. लेट्स सी दॅट. फर्स्ट इज स्टॅगर्ड डिस्काउंट्स. बाय मोर सेव्ह मोर ऑफर्स. आता ह्या पद्धतीचा डिस्काउंट काय असतो हे मुळात समजून घेऊया. In case of staggered discounts, rate of discount increases with increase in purchase volume. For example, get 10% discount for purchase above 5,000, 20% discount for purchases above 10,000, and 30% discount for purchases above 20,000. Such discounts are shown on invoice itself. So, see, कसं आहे की तुम्ही किती अमाऊंट परचेस करताय ही त्या इन्व्हॉइसिंगच्या वेळेला लक्षात येणार आहे ना. सो ह्या पद्धतीचे स्टॅगर्ड डिस्काउंट्स आहेत की तुम्ही जर 10 क्वांटिटी परचेस केली किंवा अमुक अमुक अमाऊंट एवढी परचेस केली तर तुम्हाला 10% डिस्काउंट देऊ. हायर अमाऊंट परचेस केली तर 20% डिस्काउंट देऊ. आणखीन हायर केली तर 30% डिस्काउंट देऊ अँड सो ऑन. सो हे जे डिस्काउंट्स आहेत आर एक्सक्लुडेड फॉर डिटरमाइनिंग, काय सांगितलंय, such discounts are excluded to determine value of supply. Obviously it is shown on the face of invoice ना. So face of invoice वर तुम्ही कुठच्याही पद्धतीने डिस्काउंट शो करा. तुम्ही जर ऑन द फेस ऑफ इनवॉइस डिस्काउंट दाखवत असाल at the time of issue of invoice,
it is excluded from the value of supply. For such kind of invoice shall be deducted and then GGST SGST will be charged. Okay, so I think first what type of discount is very much easy. ऍक्च्युली सगळ्यात जीएसटी खूप इझी आहे. ओनली थिंग इज की तुम्हाला तो सगळा नीट कळला पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला तो आठवला पाहिजे. सो तुम्ही रिव्हिजन अकॉर्डिंगली प्लॅन करा. त्याप्रमाणे तुम्ही जर एवढी स्ट्रॉंग रिव्हिजन तुमची ठेवाल तितका तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण जीएसटी हा मुळात अवघड नाहीये, फक्त तो एकत्र सगळ्या प्रोव्हिजनचं जे वेब आहे ना हे आपल्याला आठवणं हे महत्वाचं आहे. सो एवढी गोष्ट तुम्हाला फक्त फॉलो करायला हवे. अदरवाइज जीएसटी इज व्हेरी मच इझी अँड ऍट सीए इंटरमिजिएट लेवल इज मोर दॅन इझी. ओके, let's go to second type. Second type is periodic or year ending discounts or volume discounts. Okay, so now let's read first what they have saying. These discounts are offered by the suppliers to their stockists. For example, now suppliers means the manufacturer, stockists means we can say wholesalers, or who are making the stocks and who are now further distributing it to wholesalers like that. Okay, so stockist is like a component in the supply chain like wholesaler, you can say. So त्याच्यामध्ये असं कुठे straight forward classification नाहीये, but stockist is like a wholesaler, okay, who is further going to sell to some retailers or wholesalers. That might be possible. काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरर असतो, मग त्याच्यानंतर स्टॉकिस्ट असतो, मग त्याला डिस्ट्रीब्युटर असंही म्हणतात. देन त्याच्यानंतर होलसेलर, मग रिटेलर आणि मग अल्टिमेट कस्टमर अशी चेन क्रिएट केली जाते. काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरर टू डायरेक्ट स्टॉकिस्ट टू रिटेलर अशी चेन केली जाते. सो स्टॉकिस्ट इज लाईक अ होलसेलर हु इज सेलिंग इन B2B, म्हणजे तो रिटेल करत नाहीये, तो होलसेल सप्लाय करतोय. सो व्हॉल्यूम डिस्काउंट कारण लार्ज व्हॉल्यूम मध्ये तेच परचेस करणार आहेत. ओके, so these discounts are offered by the suppliers to their stockists. For example, get additional discount of 1% if you purchase 10,000 pieces in a year. Okay, and get additional discount of 2% if you purchase 15,000 pieces in a year. So आता इथे कसं आहे की एका वर्षात जर तुम्ही 15,000 pieces परचेस केले तर आणि तरच तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. सो दॅट मीन्स तुम्हाला सुरुवातीला माहिती नसणार आहे की तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे का नाही. ओके, सो लेट्स रीड फर्दर. Such discounts are established in the terms of an agreement entered into at or before the time of supply, though not shown on the invoice, as the actual quantum of such discount gets determined after the supply has been effected. आठवतंय का? म्हणजे आपण जी 15 सबसेक्शन 2 ची केस बघितली ना, पोस्ट सप्लाय डिस्काउंट, एक्झॅक्टली सेम एक्झाम्पल त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की सच डिस्काउंट्स आर एस्टॅब्लिश्ड इन द टर्म्स ऑफ अग्रीमेंट एंटर्ड इनटू ऍट और बिफोर द टाइम ऑफ सप्लाय. आता ऑब्व्हियसली हे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतं ना हे खूप ह्यूज लेवलला होतं आणि त्याच्यामुळे हे इनव्हॉइस वरती कुठेच प्रिंट होत नाही. इट इज अ सेपरेट अग्रीमेंट अँड इव्हन दॅट अग्रीमेंट कॅन बी ओरल ऑर रिटर्न. दॅट डज नॉट mean anything to GST. So that agreement can be even written and agreement can be even oral. As a consultant in GST, we advise clients to keep that agreement in written so that in case in future if any scrutiny is there, if any checking investigation is there, so we cannot tell the officer na, yeah, we have made an oral agreement. So in that case the third party confirmation will be required. So better way keep it right it in writing. But this is not the point for the GST examination purpose. So for exam purpose you have only you have to only remember that invoice such discounts are established in terms of agreement entered into and such agreement is not actually disclosed on the invoice. कारण असं पण आहे ना की परचेसच्या वेळी त्यांना माहिती पण नाहीये की किती आपण सप्लाय करणार आहोत किंवा किती आपण परचेस करणार आहोत. सो ते 10,000 पीसेस कदाचित वर्षभरामध्ये कारण डिमांड सप्लाय मार्केटवरती या सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत. सो वन एनी स्टॉकिस्ट और एनी सप्लायर अँड रेसिपिएंट इन दिस केस कॅनॉट टेल बाय कॉन्फिडन्स दॅट ओके आय एम नॉट गोइंग टू परचेस 15,000 पीसेस इन अ इयर. सो हे सांगू शकत नाही. सो तुम्ही ज्यावेळी ते हे कराल त्यावेळी तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल. पुढे काय म्हटलंय बघा, gets determined after the supply has been effected and generally at the year end. In commercial parlance, such discounts are colloquially referred to as volume discounts किंवा quantity discounts. Okay, such discounts are passed on by the supplier through credit notes. हे मगाशी आपण बघितलेलं आहे, आठवतंय का? क्रेडिट नोट्स तुम्हाला इश्यू करावे लागतात. ओके, such discounts are excluded to determine the value of supply provided they satisfy the parameters laid down in subsection 3 of section 15 of the CGST Act, including the reversal of ITC by the recipient of the supply as is attributable to the discount on the basis of documents issued by the supplier. काय सांगितलंय? सो हा डिस्काउंट एक्सक्लूड करायला लागेल प्रोव्हाइडेड दे सॅटिस्फाय पॅरामीटर्स लेड डाऊन इन सबसेक्शन 3. सो ITC रिव्हर्सल समोरच्यानी केलं असलं पाहिजे, तुम्ही ते स्पेसिफिक इनव्हॉइसेसचे लिंक केले असलं पाहिजे आणि तिसरी कंडिशन काय होती की तुम्ही ते प्री डिटरमाइंड असलं पाहिजे ऍट द टाइम ऑफ सप्लाय और बिफोर द सप्लाय. ओके, सो असं असेल तरच मुळात तुम्हाला डिस्काउंट
एक्सक्लूड करता येईल. सो फर्स्ट क्लॉज झाला, सेकंड झाला. ऍक्च्युली हे सगळं डिस्कस करून झालेलं आहे. सर्क्युलरचा पार्ट म्हणून त्यांनी परत तुम्हाला दिलंय. ठीक आहे. सो इट इज ॲज गुड एज हे एक परफेक्ट एक्झाम्पल जे आपण मगाशी बघितलं होतं ना, त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. सेकंडरी डिस्काउंट्स. नाउ कम टू थर्ड पार्ट. These are discounts which are not known at the time of supply or are offered after the supply is already over. For example, Messrs A supplies 10,000 packets of biscuits to Messrs B at rupee 10 per packet. So किती झाली? 1 lakh rupees amount झाली. Afterwards, Mrs. A revalues it at rupees 9 per packet. Subsequently, Messrs A issues a credit note to Messrs B for rupee 1. Such secondary discounts shall not be excluded while determining the value of supply, as such discounts are not known at the time of supply and the conditions laid down in clause B of subsection 3 of section 15 of the CGST Act are not satisfied. It may be noted that financial or commercial credit notes can be issued by the supplier even if the conditions mentioned in clause B of subsection 3 of section 15. म्हणजे थोडक्यात त्यांना काय म्हणायचंय की आता हा तुम्ही डिस्काउंट नंतर तुम्ही ठरवला म्हणून दिला ना, सो इट इज नॉट ऍज पर 15.3 काय सगळ्या कंडिशन तर सॅटिस्फाय करत नाहीये. आपल्याला नंतर वाटलं की ओके मी आता 10 रुपयांनी दिलाय, पण आता मला वाटतंय की हा मला हा क्लायंट, मला हा कस्टमर टिकवायचा आहे, सो आय एम गिव्हिंग इन फर्दर 1 रुपी डिस्काउंट. पण हे आमचं ऍग्री झालं नव्हतं, मग हा एक्सक्लूड होणार नाही. पण ह्याचा अर्थ आम्ही डिस्काउंट देऊ शकत नाही असं नाहीये. जीएसटी पर्पज साठी तो एक्सक्लूड होणार नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ की ह्या ठिकाणी आम्ही 1 लाख रुपयाची आमची टोटल व्हॅल्यू आहे, करेक्ट. त्याच्यावर आम्ही समजा काय सीजीएसटी एसजीएसटी असेल तो पे केलेला असेल. जर मार्करमुळे जास्त झालं, ओके. सो 1 लाख रुपीची व्हॅल्यू आली 10,000 पॅकेट्स इंटू रुपी 10. आता आम्ही 10,000 रुपी डिस्काउंट देणार कारण आमची व्हॅल्यू आम्ही रिव्हॅल्यू केली 9 रुपीजला. सो जरी आम्ही डिस्काउंट देत असलो तरी जीएसटी ह्याच अमाऊंटवर पे होईल आणि 90,000 वरती पे होणार नाही, जरी आम्ही ऍक्च्युली 90,000 अमाऊंट रिकव्हर करत असलो तरी सुद्धा. का? आता हा डिस्काउंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्रमाणे एलिजिबल नाहीये. लक्षात येते? व्हॅल्यू ऑफ सप्लायच्या सेक्शन प्रमाणे हा डिस्काउंट एक्सक्लुजन साठी एलिजिबल नाहीये, म्हणजे तो इन्क्लूड करायला हवा. म्हणजे जरी आम्हाला फक्त 90,000 रुपयेच कन्सिडरेशन रिकव्हर होत असलं तरी सुद्धा जीएसटी विल बी पेएबल ऑन रुपी 1 लाख. आता काही जणांच्या मनात येईल की कन्सिडरेशनच जर 90,000 रुपये पे होतंय तर 1 लाख रुपीज वरती जीएसटी कसा पे करायचा? तुम्हाला असं कुठेतरी चार्जिंग सेक्शन मध्ये वाचल्याचं आठवतंय का की कन्सिडरेशन वरती जीएसटी चार्ज करायचा आहे? नाही करायचं आहे ना. कोणी सांगितलं? तुम्हाला चार्जिंग सेक्शनचं वर्डिंग काढून बघा. त्यात असं म्हटलेलं आहे की ऑन द व्हॅल्यू डिटरमाइंड अंडर सेक्शन 15. सो कन्सिडरेशन तुमचं काहीही असेल, व्हॅल्यू जो सेक्शन 15 जी व्हॅल्यू सांगेल त्यावर तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे. कारण सोपी गोष्ट आहे, आमच्याकडे अशाही काही ट्रान्झॅक्शन आहेत की ज्यांना कन्सिडरेशन नाहीच आहे तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर टॅक्स पे करणार आहोत बाय ट्रीटिंग इट ॲज अ सप्लाय अंडर शेड्यूल 1 रेड विथ सेक्शन 7(1)(c). आठवतंय काही? सो कन्सिडरेशन जरी आम्हाला प्रत्यक्ष 90,000 मिळत असलं तरी हा 10,000 डिस्काउंट एक्सक्लुजन साठी एलिजिबल नाही. म्हणजेच जीएसटी विल बी पेएबल ऑन रुपी 1 लाख. मग या 10,000 साठी तुम्ही कमर्शियल क्रेडिट नोट किंवा फायनान्शियल क्रेडिट नोट, म्हणजे थोडक्यात ज्याच्यामध्ये जीएसटी अमाऊंट सेपरेटली दाखवलेली नाहीये किंवा जी जीएसटी साठी रिलेव्हंट नाहीये अशी क्रेडिट नोट इश्यू करू शकता. लक्षात येतंय? सो त्यांनी हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आय थिंक तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी खूप इझी आहेत. बेसिक सेक्शन तुम्ही परत लक्षात घ्या, तुम्ही जर सेक्शन 15 स्ट्रॉंग ठेवला ना, तुम्हाला सर्क्युलर त्यांनी का दिलंय तर क्लॅरिफिकेशन म्हणून दिलेलं आहे. पण जर तुमचा ऍक्च्युअली सेक्शन पक्का असेल तर तुम्हाला हे समजा केस स्टडी म्हणून दिलं असतं, तुम्ही काय सांगू शकला असतात? सेक्शन 15 स्ट्रॉंग असेल तर उत्तर आपण इथे देऊ शकतो. सो माझं कायम सांगणं आहे की बेअर टेक्स्ट जे तुमचं आहे ह्याच्यावर तुमचं कायम होल्ड पाहिजे. हे तुम्हाला कायम लक्षात राहिलं पाहिजे, आठवलं पाहिजे. ठीक आहे. सो आता आपल्याला त्यांनी इथे एक 3-4 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. सो आय विल गिव्ह यू 5 minutes टू रीड दिस फर्स्ट बॉक्स. ओके. हा जो फर्स्ट बॉक्स आहे तो आत्ता सगळ्यांनी या लेक्चर मध्ये रीड करायचा आहे. त्यासाठी मी 5 मिनिटं थांबणार आहे. 1, 2, 3 तिन्ही एक्झाम्पल जे ते रीड करायचे आहेत, कारण आजच्या लेक्चरला आपल्याला हा जो टॉपिक आहे विथ दीज 2 इलस्ट्रेशन्स गिव्हन आपल्याला एंड करायचा आहे. अँड इफ पॉसिबल आपण त्याच्यापैकी काही एक प्रश्न पॉसिबल असतील तरीही बघू. ठीक आहे. सो लेट्स रीड दीज 3 एक्झाम्पल्स. आय विल गिव्ह यू 5 minutes.
ओके, सो आय थिंक तुमचं सगळ्यांचं रीड करून झालेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. पण एक मिनिटात सगळे कव्हर करत जाऊया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, रॉयल बिस्किट्स कंपनी गिव्स अ डिस्काउंट ऑफ 30% ऑन द लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइस म्हणजे जी प्राइस त्यांनी शो केलेली असेल ती. आय थिंक तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये झालेलं असेल लिस्ट प्राइस म्हणजे काय. टू इट्स डिस्ट्रीब्युटर्स, दस फॉर अ कार्टन ऑफ स्पाइस बिस्क. कार्टन म्हणजे काय, एक बिग बॉक्स किंवा आपण ज्याला काय म्हणू, खोका. ठीक आहे, सो ते कंटेनर आहे थोडक्यात. सो फॉर अ कार्टन ऑफ स्पाइस बिस्क, स्पाइस बिस्क म्हणजे काय, हे बिस्किटचं नाव आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे मोनॅको लिहा, मारी गोल्ड लिहा, नाहीतर आणखीन कुठचं तुम्हाला हवं असेल ते ओरिओ लिहा. Thus, for a carton of spice bisc, in the invoice, the list price is mentioned as rupees 200, on which a discount of 30% is given to arrive at the final price of 140. The value is rupees 140 as the discount is allowed at the time of supply and shown in the invoice. Correct? So it was very much easy. मला वाटत नाही याच्यात काही शंका असेल, खूप इझी गोष्ट आहे. पोस्ट सप्लाय डिस्काउंट, द अग्रीमेंट ऑफ राजू इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस with its dealers is that purchase of rice cookers over 1000 pieces in the Diwali month will entitle them to discount of 5% per cooker. काय म्हटलंय, purchase of rice cookers over 1000 pieces in Diwali month will entitle them to the discount of 5% per cooker. Therefore, the quantum of discount can be determined only at the end of Diwali month. Correct? However, since the agreement relating to discount was in existence at the time of supply and discount can be worked out for each invoice, such post-supply discount will be allowed as deduction from the value of supply of rice cookers. Raju Electrical Appliances can issue credit note of for 5% of the value of goods along with GST and claim adjustment of excess tax paid. The dealer must reverse the proportionate input tax credit on the relevant stock to bring it in line with the reduced tax. Correct? Post supply discount याचं एक्झाम्पल आहे. And 13, Pink and Blue Private Limited sold goods to Orange Private Limited on 15th January at rupees 50,000 exclusive of taxes and discounts and charged rupees 9,000 as GST at the rate of 18 IGST at the rate of 18%. The terms of supply stipulated that discount at 2% will be given to OPL, Orange Private Limited, if it makes the payment within 1 month of the supply. Okay, so OPL avails the input tax credit of rupees 9,000 in the month of January and makes the payment for the goods on 10th February. PBPL, that means Pink and Blue Private Limited, issues a credit note for rupees 1180, 1000 plus value of discount and rupees 1000 for value of discount and plus 180 for proportionate IGST leviable to OPL on 11th February. After receiving credit note, OPL reverses the input tax credit of rupees 180 attributable to the discount given by PBPL. The PBPL can reduce its GST liability for the month of February by 180. म्हटलं ना, ज्या महिन्यात क्रेडिट नोट इश्यू होईल, आता टॅक्स केव्हा पे झालेला असणार आहे, इन द मंथ ऑफ जानेवारी, पण आम्हाला रिडक्शन कधी करायला मिळणार, इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, बिकॉज क्रेडिट नोट इज इश्यूड इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. Okay, so after receiving credit note, OPL will reverse ITC and PBPL will reduce its GST liability for the month of February. So त्यांनी हे दिलेलं आहे, हेही एक्झाम्पल इझी होतं. सो नॉन डिडक्टेबल डिस्काउंटसाठी त्यांनी दोन एक्झाम्पल दिलेली आहेत. सो आय एम गिव्हिंग इट टू यू ॲज अ होमवर्क. ठीक आहे, सो ते एक्झाम्पल्स त्या कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, तुम्ही एकदा रीड करून घ्या. देर माइट बी पॉसिबिलिटी तर ह्या एक्झाम्पल पैकीच एखादं गणित तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाईल. ओके, लेट्स कम टू सबसेक्शन 4 and 5. तेही आपण बघितलेले आहेत. सो काही ठिकाणी मला वाटत नाही की फार मोठं रीडिंग करण्याची गरज आहे, ही आपण ऑलरेडी संपवलंय. नाउ कम टू इलस्ट्रेशन्स. दोन इलस्ट्रेशन्स आपल्याला दिलेली आहेत जी आपल्याला सॉल्व्ह करायचे. Black and White Private Limited has provided the following particulars relating to goods sold by it to Colorful Private Limited. Particulars: list price of the goods, okay, exclusive of taxes and discount is 50,000. Taxes levied by municipal authority on the sale of such goods. आपलं काय ठरलंय सेक्शन 15 सबसेक्शन 2 क्लॉज ए प्रमाणे की एनी काइंड ऑफ टॅक्सेस चार्ज्ड अदर दॅन जीएसटी by any law for time being in force shall be included in the value of supply. ह्याला एक्सेप्शन एकच होतं, TCS, आठवतंय का? सो सगळ्या प्रकारचे जीएसटी अंडरचे टॅक्सेस लाईक सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी, सेस आणि TCS, because it was not a it is a interim levy, so it do not have characteristic of final levy, त्यामुळे तोही एक्सक्लूड करायचा होता.
करेक्ट. सो म्युन्सिपल अथॉरिटीने जो काही टॅक्स लेव्ही केला हा काय करावा लागेल, इन्क्लूड करावा लागेल व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये. पॅकिंग चार्जेस नॉट इन्क्लुडेड इन प्राइस अबव. ओके, सो पॅकिंग चार्जेस, आपल्या चार्जेस आपण बघितलं होतं का, एनी काइंड ऑफ चार्जेस और एनी काइंड ऑफ what we can say expenses which are recovered by the supplier are charged by the supplier from the recipient if not separately, if not already included, then they should be included. Okay, so this should be included in the value of supply. Black and White Private Limited received rupees 2000 as a subsidy from NGO on sale of such goods. आता सबसिडी साठी आपला चार्ट आठवतोय का, डोळ्यासमोर येतोय का बघा. सबसिडीची ट्रीटमेंट काय करायची आठवते, आपण रीड करूया पूर्ण आणि मग बघूया. The price of 50,000 of the goods is after considering such subsidy. So सबसिडी दिली आहे म्हणजे काय, कुणी मुळात सबसिडी दिलेली आहे, एनजीओ ने सबसिडी दिली. आपण काय दोन सबसिडीचे पार्ट केलेले, एक तर सबसिडी गिवन बाय तुमचं स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि सबसिडी गिवन बाय अदर्स. ह्या सबसिडी गिवन बाय अदर्स मध्ये आपण आणखी एक काय प्रकार बघितला होता, की इफ दे आर लिंक्ड, डायरेक्टली लिंक्ड टू प्राइस अँड दे आर नॉट डायरेक्टली लिंक्ड टू प्राइस. आता इथे काय सांगितलंय, द प्राइस ऑफ 50,000 ऑफ द गुड्स इज आफ्टर कन्सिडरिंग सच सबसिडी. याचा अर्थ काय होतो, की ही डायरेक्टली प्राइसशी लिंक्ड आहे, ती डिडक्ट करूनच आमची 50,000 ही प्राइस आलेली आहे. ओके, सो मग ती काय करावी लागेल, इन्क्लूड का एक्सक्लूड, लेट सी. नेक्स्ट पॅरा बघूया. ब्लॅक अँड व्हाईट लिमिटेड ऑफर्स 2% डिस्काउंट ऑन द लिस्ट प्राइस ऑफ द गुड्स. लिस्ट प्राइस काय आहे, ही 50,000 दिलेली आहे ती, विच इज रेकॉर्डेड इन द इनव्हॉइस फॉर द गुड्स. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. सो आपल्याला त्यांनी सबसिडी दिलेली आहे, चार्जेस दिलेले आहे, टॅक्सेस दिलेले आहे, डिस्काउंट दिलेला आहे. सो ग्रेट. लिस्ट प्राइस ऑफ द गुड्स किती आहे, 50,000. आता बघूया कम्प्युटेशन कसं केलेलं आहे ते. टॅक्स लेव्हिड बाय म्युन्सिपल अथॉरिटी 5,000 इन्क्लूड करायचा 15(2)A प्रमाणे आपण बघितलं होतं. पॅकिंग चार्जेस नॉट इन्क्लुडेड इन अबव प्राइस हे इन्क्लूड करायला हवेत, हेही बघितलं होतं. आणि सबसिडी इन्क्लूड करायची असते ना, कारण 15 सबसेक्शन 2 सब क्लॉज ई प्रमाणे सबसिडी जी आहे ती इन्क्लूड करायची आहे. त्याला एक्सेप्शन काय आहे, की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. त्याला आपण लॉजिक हे पण बघितलं, की मुळात ते कन्सिडरेशन मधनं पण बाहेर काढले, मग ते आम्ही इथे व्हॅल्यू मध्ये कसं इन्क्लूड करणार. ठीक आहे, सो ती आणि बरं ती प्राइसची लिंक्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला ती इन्क्लूड करून घ्यायला लागेल. हे प्राइसशी लिंक्ड आहे हे कसं कळलं, तर हे त्यांनी इथे सांगितलंय बघा, प्राइस ऑफ 50,000 इज आफ्टर कन्सिडरिंग सच सबसिडी. म्हणजे ती सबसिडी प्राइसशी लिंक्ड होती ना, त्याशिवाय त्यांनी कशी म्हणजे ती वजा करून प्राइस वरती ते आलेले 50,000 या व्हॅल्यू वरती त्यांनी ते सांगितलेलं आहे. करेक्ट, सो ती इन्क्लूड करायचे. आता डिस्काउंट रिड्यूस करायला लागेल. हा डिस्काउंट लिस्ट प्राइस वरती आहे, रेकॉर्डेड इन द इनव्हॉइस. सो इनव्हॉइस मध्ये जी लिस्ट प्राइस आम्ही सांगितली 50,000, जी सबसिडी कन्सिडर करून आहे, पण लिस्ट प्राइस काय आहे 50,000. 50,000च्या 2% आम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतील, आणि हा आम्हाला सप्लायच्या वेळी डिस्काउंट माहिती आहे, त्यामुळे हा डिडक्ट करायला लागेल. सो व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय विल बी 57,000. लक्षात येतंय काय काय इन्क्लूड केलं, काय काय एक्सक्लूड केलेलं आहे ते आपण सगळं बघितलेलं आहे. दिस वॉज अ गुड एक्झाम्पल. सो तुम्ही मे बी याला स्टार करून ठेवा, रिव्हिजन साठी चांगला आहे. पण इट वॉज अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल. हे तुम्हाला एक्झाम मध्ये 4 मार्कात सुद्धा विचारताना अवघड आहेत. हे तुम्हाला एमसीक्यू साठी विचारतील 2 मार्काला. इलस्ट्रेशन 2. Samriddhi advertisers conceptualized and designed the advertising campaign for a new product launched by New Moon Private Limited for a consideration of rupees 5 lakh. Samruddhi advertisers owed rupees 20,000 to one of its vendors in relation to the advertising service provided by it to New Moon Private Limited. Such liability of Samruddhi advertisers was discharged by New Moon Private Limited. New Moon Private Limited delayed the payment of consideration and thus paid 15,000 as an interest. Assume the rate of GST to be 18%. Determine the value of taxable supply by Samruddhi advertisers. तर जेव्हा तुम्हाला ते असं उलट सुलट देतील ना, तेव्हा मुळात सप्लायर आणि रेसिपियंट फिक्स करा. सो समृद्धी ऍडव्हर्टायझर्सनी काय केलेलं आहे, डिझाईन अँड ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन फॉर न्यू प्रोडक्ट लॉन्च्ड बाय न्यू मून प्रायव्हेट लिमिटेड. सो समृद्धी ऍडव्हर्टायझर्स हे कोण आहेत, सप्लायर आहेत. न्यू मून प्रायव्हेट लिमिटेड हे कोण आहेत, रेसिपियंट आहेत. फॉर अ कन्सिडरेशन ऑफ 5 lakhs. सो बेसिक 5 lakh आम्हाला इन्क्लूड करावे लागतील. नेक्स्ट अमाऊंट काय सांगितले, समृद्धी ऍडव्हर्टायझर्स ओ, म्हणजे सप्लायर ओ करतोय 20,000 टू वन ऑफ इट्स मेंडर इन रिलेशन टू ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस. सच लायबिलिटी ऑफ समृद्धी वॉज डिस्चार्ज बाय न्यू मून. म्हणजे काय, तर अमाऊंट विच सप्लायर वॉज लायबल टू पे बट वॉज ऍक्च्युअली पेड बाय द रेसिपियंट
shall be included in the value of supply if not separately included section 15 subsection 2 clause B. आठवतोय? ओके, सो आम्हाला तेही अमाऊंट जी आहे ती इथे दिलेली आहे, इन्क्लूड करावी लागेल. थर्ड थिंग, इंटरेस्ट चार्ज केला गेलाय. कुणी चार्ज केलेला आहे? समृद्धीने चार्ज केलाय. सो न्यूमून हॅड डिलेड द पेमेंट अँड thus पेड ₹15,000 ॲज अ इंटरेस्ट. सो तेही आम्हाला इन्क्लूड करावं लागेल. आता साधी गोष्ट आहे की जीएसटी 15,000 हा त्यांनी 15,000 ॲज अ इंटरेस्ट पे केलं, पण 15,000 विल बी इन्क्लुसिव्ह ऑफ जीएसटी ना, कारण ते नंतर पे होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला इन्क्लुसिव्ह कॅल्क्युलेशन करून घ्यायला लागेल. से फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की 15,000 जे पे केलेले आहेत त्याच्यावर जीएसटी सेपरेट दिला नाही. याचा अर्थ 15,000 हे किती आहेत? 118% आहेत. मग 100% म्हणजे किती? हे आम्ही कसं काढतो? तर 15,000 गुणिले 100 भागिले 118 हे आम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं साधं, आणि मग आम्हाला त्याचं उत्तर मिळतं 12,712. लक्षात येतंय? सो आम्हाला तीही अमाऊंट इन्क्लूड करावी लागेल, कारण त्यांनी त्याच्यात सेपरेटली दिलं नाहीये की त्यांनी त्याच्यावरचा जीएसटी सेपरेट दिलाय. सो इट इज इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय, आणि म्हणून आम्हाला ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन जे आहे ते इन्क्लुसिव्ह कॅल्क्युलेशन ज्याला म्हणतात ते करावं लागेल. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ सप्लाय जे आहे ह्या सगळ्यात इथला इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्याला 3 स्टार करून ठेवा या एक्झाम्पल मध्ये. सो आम्हाला ते इन्क्लुसिव्ह कॅल्क्युलेशन करायला लागेल, आणि इट विल अमाऊंट टू 12,711 पॉईंट काहीतरी 88 येतं, आणि 12,712 घेतलेले आहेत. करेक्ट? सो ह्या आता 12,712 प्लस 18% जीएसटी असं कॅल्क्युलेट केलं किती अमाऊंट टोटल होईल? 15,000. सो त्यांनी 15,000 प्लस जीएसटी दिलं नाही, याचा अर्थ 15,000 नुसते दिलेले आहेत. लक्षात येतं? सो 12,712 इन्क्लूड करावे लागतील. इथे इन्क्लुसिव्ह कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल, आणि इथे खालती आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी अज्युम केलेलं आहे की सच इंटरेस्ट हॅज बीन अज्युम टू बी इन्क्लुसिव्ह ऑफ जीएसटी. तुम्ही जर का असं अझम्पशन नाही केलं की सच इंटरेस्ट इज एक्सक्लुसिव्ह, कारण त्यांनी एक्झाम्पल मध्ये बघा काही क्लिअर कट दिलेलं नाहीये. ठीक आहे? सो तुम्ही जर असं अज्युम नाही केलं तर तुम्हाला वेगळं लिहायला लागेल की इट इज अज्युम दॅट ₹15,000 इज एक्सक्लुसिव्ह ऑफ जीएसटी अँड न्यू मून प्रायव्हेट लिमिटेड इज गोइंग टू पे 18% जीएसटी ऑन दॅट 15,000 ॲज वेल. म्हणजे 15,000 प्लस 18% असं टोटल अमाऊंट त्यांना पे करावी लागेल, असं तुम्हाला लिहावं लागेल, आणि मग तुम्ही 15,000 नुसते इथे घेऊ शकता. पण अदरवाईज तुम्हाला 12,712 घ्यावे लागतील विथ रायटिंग अझम्पशन. सो आयदर ऑर तुम्ही कुठच्याही ऑप्शनला जा, दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, कारण त्यांनी क्लिअर कट दिलेलं नाहीये. पण तुम्हाला त्यासाठी तुमचा जो काही अझम्पशनचा बेस असेल तो तुम्हाला एक्झाम मध्ये ऍज अ पार्ट ऑफ नोट लिहावा लागेल. करेक्ट? तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे सेक्शन 15 चा. Value of supply under section 15, whether price is the sole consideration, if yes, whether supplier and recipient are related, if yes, then if no, then value of supply is determined under notified under 15.5, no, then value of supply will be transaction value. If whether price is the sole consideration for supply, जर नसेल तर व्हॅल्युएशन रूल्स जे आहेत सीजीएसटी चे चॅप्टर 4 तिथे रेफर करा. वेदर सप्लाइड रेसिपियंट अँड रेसिपियंट आर रिलेटेड, जर रिलेटेड असतील तर परत व्हॅल्युएशन रूल्स रेफर करा. जर 15.5 च्या अंडर नोटिफाईड असेल तर परत व्हॅल्युएशन रूल्स रेफर करा. ठीक आहे? म्हणजे व्हॅल्युएशन रूल्स मध्ये सेपरेट चॅप्टर एक सेपरेट रूल देतील की ओके हे नोटिफाईड सेक्टर आहेत, त्यासाठी गव्हर्नमेंटने हा मॅनर प्रिस्क्राईब केलेला आहे. ठीक आहे? सो त्यांनी एक स्कीम दिलेली आहे कसं डिटरमाइन करायचं आहे त्याची. And then they have given us 10 examples, 10 questions. I think you are going to practice these questions at your home because they have also given you the answers. So मी परत ते डिस्कस करणार नाहीये. So we will meet like one काय म्हणतो आपण 1 पेज रिव्ह्यू पूर्ण चॅप्टरचा दिलेला आहे. इट इज व्हेरी गुड. सो आपण एका मिनिटामध्ये किंवा एक 10 ते 15 मिनिटामध्ये या चॅप्टर वरून या चार्ट वरून आपला अख्खा सिलेबस जो आहे तो रिवाइज करू शकतो. सो विल स्टॉप हिअर. यू हॅव टू रिवाइज ऑर यू हॅव टू रीड दिस क्वेश्चन्स ॲट युअर होम. आणि इन केस काही डाऊट असेल तर मला माहिती आहे माझा कॉन्टॅक्ट ओपन आहे. कॉन्टॅक्ट मी अँड गेट युअर डाऊट रिझॉल्व्ड. ओके, बाय. सो नेक्स्ट चॅप्टर आपण जो स्टार्ट करणार आहोत इट विल बी टॅक्स इनव्हॉइस. सो वी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आपण नेक्स्ट टॉपिकला टॅक्स इनव्हॉइस सुरुवात करू. व्हाय एम गोइंग बाय सच सिक्वेन्स मी तुम्हाला परत एकदा क्लॅरिफाय करतो की आता तुम्ही डेबिट नोट क्रेडिट नोटचे रेफरन्सेस बघितले किंवा डिस्काउंटचा इथे इश्यू आला होता. सो तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस एकदा बघितलं की ते सगळे मॅटर क्लिअर होतील. आणि टॅक्स इनव्हॉइस आल्यावर आपण 5A चॅप्टर जो आहे टाइम ऑफ सप्लाय त्याच्यावरती येऊ. जर आपला टॅक्स इनव्हॉइसचा चॅप्टर खूप चांगला कव्हर झालेला असेल, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल तर चॅप्टर 5A इज लाईक नथिंग. खूपच इझी आहे कारण दोनच सेक्शन्स तुम्हाला शिकायचे तेही पॅरलल जातात.
त्यामुळे ते 2 सेक्शन्स वाचलेत तुम्ही की तुमचा अख्खा सिलेबस जो आहे तो कव्हर होतो. मग फक्त तुम्हाला इंटरप्रिटेशन आणि सर्क्युलर काय असेल तेवढं वाचणं बाकी राहतं. सो टॅक्स इनव्हॉइस हा एक मोठा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. इफ पॉसिबल माझं जे युट्यूब चॅनल मी एक को रन करतो ज्याचं नाव आहे गुड अँड सिम्पल टॅक्स. सो गो टू दॅट चॅनल, ज्या ठिकाणी 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत टॅक्स इनव्हॉइसचे इन मराठी लँग्वेज. स्टील दे आर इन मराठी लँग्वेजचे 2 पार्ट आपण केलेले, एक बेसिक प्रोव्हिजन्स आणि एक ऍडव्हान्स प्रोव्हिजन्स. सो ऍडव्हान्स प्रोव्हिजन जरी तुम्हाला नाही जमला तरी बेसिक प्रोव्हिजन्स तरी रीड करून ठेवा, सो दॅट यू विल बी एबल टू learn that chapter more easily when we are going to learn it section by section and rule by rule. Okay, up till then, bye.